नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत अकोला पश्चिम। बंडखोर अपक्ष महायुती की महाविकास, जनतेला प्रश्नच। भाजप अंतर्गत कलहाने तर मूर्तिजापूरकर पाण्याच्या प्रश्नाने अडचणीत। वंचितच्या जोरदार शक्ती प्रदर्शनासमोर राष्ट्रवादीची तुतारी वाजेल का? अकोला पूर्व मध्ये तिरंगी लढत दुरंगी होणार। शिवसेना विरोधात भाजप थेट लढत, वंचित पण रेसमध्ये। अकोट मतदारसंघात मुख्य तिरंगी लढत, जनता जातीला मत देणार की विकासाला, अनेकांना प्रश्नच। शिवसेना विरोधात शिवसेना अशी प्रमुख लढत होणार। बाळापूरच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष। अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे। विधानसभेच्या 5ही मतदारसंघात एकूण 16,37,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अकोला जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे। यात अकोट येथे एकूण 3,11,000 मतदार आहेत, तर बाळापूर मतदारसंघात 3,10,000 मतदार आहेत। अकोला पश्चिम मध्ये 3,50,000 मतदार आहेत, तर अकोला पूर्व मध्ये एकूण मतदारांची संख्या ही 3,55,000 आहे। सर्वाधिक मतदार हे अकोला पूर्व मध्ये आहेत। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघात एकूण 3,10,000 मतदार आहेत। जिल्ह्यात या 5ही मतदारसंघात एकूण 1,741 बूथ आहेत। सर्वाधिक मतदान केंद्र हे मूर्तिजापूर येथे आहे, तिथे 390 मतदार केंद्र आहेत, तर सर्वात कमी मतदान केंद्र अकोला पश्चिम मध्ये असून या मतदारसंघात केवळ 307 मतदान केंद्र आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास 10,000 कर्मचारी हे कर्तव्यावर असतील। त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त भयमुक्त वातावरणात निवडणुकीसाठी तैनात करण्यात आला आहे। यात केंद्रीय एजन्सी आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसोबत होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत। लोकसभेच्या तुलनेत एकूण 22 मतदान केंद्रांची वाढ झाली असून 1,741 विजापूर येथे 390 मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रांवरती भारत निवड आणि मार्गदर्शक तत्वानुसार बेसिक मिनिमम आणि दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या। व्हीलचेअरची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे आणि आपण ज्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त अधिक मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी एनसीसी आणि एनएसएस यांचे व्हॉलंटियर्स देखील अपॉइंट करणार आहोत, जे मतदान केंद्र असणार आहे जिल्ह्यामध्ये। युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित 6 या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील या नियंत्रण कक्षात होणार असून आम्ही या 1108 मतदान केंद्रावरती आलेली पॅरामिलिटरी कंपनीज याचं डिप्लॉयमेंट मोठे पथक सेक्टर पेट्रोलिंग, त्यामध्ये प्रभारी अधिकाऱ्याचे पथक आहे, त्यामध्ये आरसीपीचे पथक आहे, एसी वाईज पथक आहे आणि पथक फिरते पथक आपण डिप्लॉय करणार आहे। त्या दिवशी डायरेक्ट मला कंट्रोल रूम मध्ये येणारे कॉल आज रोजीपासून ऑलरेडी ज्या ठिकाणी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम्स आहेत, तर महाराष्ट्र एसआरपीएफची जे 5 प्लाटून आलेली होती त्याच्या डिप्लॉयमेंट। अकोला पश्चिम मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे। यात दोघा भाजप नेत्यांमध्ये फाईट असून तिसरा काँग्रेस नेता या फाईटमध्ये उतरला आहे। अपक्ष हरीश आलिमचंदानी, राजेश मिश्रा यांच्याबरोबर प्रहारचे डॉक्टर अशोक ओळंबे यांची थेट लढत भाजपचे विजय अग्रवाल तसेच काँग्रेस उमेदवार साजिद खान यांच्या विरोधात आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत। अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत निवडणूक ही अकोला पश्चिमची आहे। अकोला पश्चिम मध्ये काय होणार हा टॉकिंग पॉइंट जिल्ह्यात आहे। या मतदारसंघात भाजपला बंडखोरांनी घेरले। विजय अग्रवाल यांच्या विरोधात काँग्रेस बरोबर प्रहार व 2 अपक्ष आहेत। मुख्य लढत तिरंगी आहे की चौरंगी की दुरंगी हे मतदार निश्चित करतील। हिंदू आणि मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ 2019च्या निवडणुकीपर्यंत भाजपचे गोवर्धन शर्मा चांगली आघाडी घेऊन निवडून यायचे, पण मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे साजिद खान पठाण हे 2000 मतांनी पडले। यावेळी ही महायुतीचे विजय अग्रवाल यांच्या विरोधात
काँग्रेसने साजिद खान यांना उमेदवारी दिली, तर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने हरीशभाई अलीमचंदानी यांचे पारडे जड झाले आहे. प्रहारच्या पाठिंब्याने डॉक्टर अशोक ओळंबे आणि अपक्ष नाही तर जनतेचा उमेदवार असल्याचा दावा करणारे राजेश मिश्रा हे प्रमुख दावेदार आहेत. परंतु सरतेशेवटी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित समर्थित उमेदवारांमध्ये तिरंगी सामना होणार असे दिसते. हा मतदारसंघ राखण्यासाठी महायुतीने शक्तीपणाला लावली आहे, तर विरोधकांना तो खेचून आणायचा आहे. खरी रंगत तीच आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत ही तिरंगी होताना दिसत असली तरी या ठिकाणी भाजप विरोधात वंचित अशीच काय ती ग्राउंडवर लढत होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि इतर पक्षाचे उमेदवार यांची काय भूमिका या मतदारसंघात राहते हे मतदार निश्चित करतील. मूर्तिजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्यांच्या विधानामुळे पिंपळे यांनी स्वतःसाठी अडचणी निर्माण केल्या, त्या अद्याप पिच्छा सोडायला तयार नाही. पक्षांतर्गत नाराजीचा फटका त्यांना बसण्याची चिन्ह आहेत. वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सुगत वाघमारे यांनी यावेळी तगडे आव्हान उभे केले आहे आणि महाविकास आघाडीचे सम्राट डोंगरदिवे तिरंगी लढतीतील तिसरे प्रमुख दावेदार आहेत. 15 वर्षात स्वतःचे घर भरल्याचे वादग्रस्त विधान पक्षासाठी अडचणीचे ठरले. 15 वर्षे आमदार राहून देखील मतदारसंघातील ज्वलंत समस्या तशाच राहिल्या. विरोधकांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवून पिंपळे यांना घेरले आहे आणि आम्ही मतदारसंघातील प्रश्न कशा प्रकारे सोडवू हे मतदारांना पटवून दिले जात आहे. या निवडणुकीत अडथळ्यांची शर्यत पिंपळे कशी पार करतात याकडे लक्ष लागले आहे. डॉक्टर सुगत वाघमारे यांनी प्रचार आणि संपर्कात घेतलेली आघाडी पाहता निकाल काहीही लागू शकतो अशी मतदारसंघात चर्चा आहे. सुगत वाघमारे यांच्या प्रचारासाठी आज सुजात आंबेडकर यांची सभा झाली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला देखील प्रतिसाद मिळाला होता. आणि इथे मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम निवडून आलेले झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच पदाधिकारी, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे, सर्वांची नावं घेणं शक्य नाही होणार, माफ करा. तसंच मंचावरती उपस्थित मूर्तिजापूरचे उद्याचे आपले आमदार सुगतदादा वाघमारे, दोन महत्वाच्या रात्री आणि या 2 रात्रींमध्ये मी तमाम उमेदवारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, तसंच वंचित बहुजन आघाडीच्या तमाम मतदारांना, या आंबेडकरवादी चळवळीतल्या मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि या आरक्षण वाचवण्याच्या, आरक्षणाच्या बाजूनी लढणाऱ्या तमाम साथीदारांना माझी एक विनंती आहे की आता पुढचे 2 रात्री 2 दिवस आपण एक भूमिका घ्यायची. घेणार तर आपण सर्वांनी ही भूमिका घ्यायची की आजपासून मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर, प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे. या भूमिकेमध्ये आपल्याला उतरून आपला गड, किल्ला, मतदारसंघ, गाव, तालुका, मोहल्ला, तांडा, पाडा, वस्ती हे आपल्याला टिकून ठेवायचे आणि ही बाळासाहेबांनी चालू केलेली लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची म्हणजे जिंकायची. अकोला पूर्व मतदारसंघात एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत. या 11 पैकी 3 मुख्य लढत असून ही लढत पाहता मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. आज प्रचार संपला असून अकोला पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत कशी रंगते हे मतदानाच्या दिवशी मतदार निश्चित करतील. अकोला पूर्व मतदारसंघात यावेळी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणधीर सावरकर होम पिचवर उतरले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे गोपाल दातकर आणि वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांनी आव्हान दिले आहे. नवखे उमेदवार वर्सेस मुरब्बी राजकारणी अशी लढत या ठिकाणी आहे. मराठा, माळी, धनगर, कोळी, मुस्लिम, बौद्ध, ब्राह्मण समाजातील मतदार या मतदारसंघात आहेत. आपण केलेल्या विकास कामांच्या आधारावर रणधीर सावरकर मते मागत आहेत, तर आपल्याला विकास कशा प्रकारे करायचा आहे हे मतदारांना सांगत गोपाल दातकर आणि ज्ञानेश्वर सुलताने किल्ला लढवत आहेत. अकोला पूर्वमध्ये तिरंगी लढत होणार असून यात प्रामुख्याने मतदार कोणाला मते देतात यावर सर्वांचे भविष्य अवलंबून आहे. 2 जिल्हा परिषद सदस्यांच्या विरोधात आमदार रणधीर सावरकर यांची लढत आहे, तर या मतदारसंघात मोठमोठ्या सभा या ग्रामीण भागात आकर्षणाचे केंद्र ठरल्या. अकोट मतदारसंघातील निवडणूक ही ग्रामीण भागात रंगली आहे.
या मतदारसंघात शेवटच्या दिवशी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा गाजली। या मतदारसंघात भाजपने बड्या नेत्यांची सभा झाली नाही। अकोट आणि तेल्हारा या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या विरोधात जनमत समस्यांमुळे पेटले आहे। अशा परिस्थितीत बुधवारी जातीला मते देतात की आणखी कशाला अशी चर्चा मतदारसंघात आहे। अकोट मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे आणि येथे पक्षाने पुन्हा प्रकाश भारसाकडे यांना उमेदवारी दिली। काँग्रेसचे ॲडव्होकेट महेश गणगणे, वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांच्याशी त्यांची लढत आहे। या मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, बारी, मुस्लिम, ब्राह्मण, बौद्ध तसेच हिंदी भाषिकांची मते अधिक आहेत। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा मुद्दा विरोधकांनी महत्त्वाचा केलाय। मुख्य लढत भाजप नेते प्रकाश भारसाकडे आणि दीपक बोडखे यांच्यात आहे। महेश गणगणे वेळेवर काय जादू करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। जातीच्या आधारावर ही निवडणूक होते की गेल्या अनेक वर्षांचा थांबलेला विकास यावर ही निवडणूक होते हे पाहण्यासारखे असेल। तेल्हारा आणि अकोट रस्त्याचा जैसे थे प्रश्न आणि तेल्हाऱ्यातील जनतेचा विद्यमान आमदारांना वाढता विरोध मतदारसंघात बदल घडवितो का हे पाहण्यासारखे असेल। तिला आरक्षण राहणार नाही म्हणून हा निकाल त्यांनी असताना दिलेला आहे। स्थानिक स्वराज्याच्या संस्थांमधलं आरक्षण संपवलं हे आपण लक्षात घ्या। संपवणारे कोण? तर भारतीय जनता पक्ष। संपवणारा कोण? तर काँग्रेस। हे आरक्षण वाचवायचंय की न वाचवायचंय एक लक्षात घ्या। अजून उद्याच्या निवडणुकीमध्ये दीपक रामदास बोडके यांना आपण निवडून दिलं नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा ठराव मंजूर होणार। मुस्लिम बहुल बाळापूर मतदारसंघात कोणाला मते मिळतात असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे। त्यात शिवसेना विरोधात शिवसेना अशी थेट लढत आहे। नितीन देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी अशी नाही, पण बळीराम शिरस्कार यांच्या विजयाचे गणित वंचितवर अवलंबून आहे। बाळापूर मतदारसंघात एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत। या मतदारसंघात दुरंगी की तिरंगी निवडणूक हे मतदार निश्चित करतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार म्हणून नितीन देशमुख दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। यावेळी भाजप त्यांच्या सोबत नाही, तर बळीराम शिरस्कार यांना अगदी वेळेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली। यावेळी शिरस्कार यांच्यासोबत वंचित नाही। या ठिकाणी काँग्रेसचे माजी नेत्याला वंचितने तिकीट दिले। त्यांना माजी आमदार महायुतीचे बळीराम शिरस्कार आणि महायुती शिवसेनेचे नेते नितीन देशमुख यांच्यात प्रमुख लढत आहे। जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेव सभा वाडेगावला घेतली। त्यांनाही नितीन देशमुख पुन्हा सभागृहात नको असे दिसते। यामुळे महायुतीची संपूर्ण ताकद बळीराम शिरस्कार यांच्या मागे उभी आहे। शिरस्कार 2 वेळा येथे आमदार होते, त्यामुळे कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे ही जाणीव त्यांना आहे। भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते बळीराम शिरस्कार यांच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत। त्यामुळे ही निवडणूक नितीन देशमुख यांच्यासाठी सोपी नाही असे चित्र आहे। भारतीय जनता पक्षाचा गड असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणारे भाजपा तथा शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना आज विजय अग्रवाल यांनी सडेतोड उत्तर दिले। अग्रवाल यांच्या समर्थनात शहरात भव्य रॅली काढण्यात आली। महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सामील झाले होते। रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। जुन्या शहरातील रेणुका माता मंदिरापासून रॅलीला आरंभ झाला। डाबकी रोड, काळा मारुती, मोठा पूल, सिटी कोतवाली, गांधी रोड मार्गे रॅली भाजपा कार्यालयापर्यंत पोहोचली। तेथे रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले। तेथून बस स्टँड, अशोक वाटिका, शिंदे कॅम्प मार्गे कौलखेड, संत तुकाराम चौक आणि परत भाजपा कार्यालयात पोहोचली। या ठिकाणी रॅलीची सांगता झाली। एका उघड्या जीपवर भाजपा उमेदवार विजय अग्रवाल होते। त्यांच्यासोबत खासदार अनुप धोत्रे, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले, रामप्रकाश मिश्रा हे भाजपा पदाधिकारी होते। ठिकठिकाणी पुष्पहाराने विजय अग्रवाल यांचे स्वागत करण्यात आले। मुख्य चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली। तसेच विजय अग्रवाल यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या। भव्य रॅलीची शहरात चर्चा होती। हजारो जनतेच्या गराड्यात आपला माणूस समोर आला आहे। हजारो जनतेच्या गराड्यात डॉक्टर अशोक ओळंबे यांची निघालेली पदयात्रा आज शहरात वातावरण बदलणारी अशीच ठरली।
या रॅलीने अनेक उच्चांक मोडल्याचे चित्र होते. डॉक्टर म्हणून ओळंबे यांनी केलेले काम आणि जनसेवक म्हणून केलेले काम आज समोर आले आहे. ओळंबे यांना मोठा पाठिंबा जनतेतून मिळताना दिसत होता. आज प्रहार जनशक्तीचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी आपल्या विजयपूर्व रॅलीतून दाखवून दिले. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येत रॅलीत जनता सहभागी झाली होती. त्यांच्या आजच्या प्रचार सभेला प्रचंड गर्दी होती. त्यांनी आराध्य दैवत कर्ता हनुमानजी आणि माता तुळजाभवानी यांचे दर्शन घेऊन प्रचार सभेला सुरुवात केली. प्रत्येक जण प्रचार रॅलीच्या पुढे प्रचारात गुंतलेली वाहने धावत होती. शेकडो कार्यकर्ते हातात जनशक्तीचा झेंडा घेऊन शिस्तीत चालत होते. आज डॉक्टर अशोक ओळंबे यांची भव्य रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे यात एकही विकत घेतलेला कार्यकर्ता नव्हता. सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रामाणिक उमेदवार निवडला होता. विशेष म्हणजे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात आली होती. जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या निम्म्या कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. इतर कर्मचाऱ्यांना टपाली पद्धतीने मतदान करता येणार आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 5774 कर्मचाऱ्यांनी दिनांक 16 नोव्हेंबर अखेर आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर मतदान सुविधा केंद्रात या सर्व मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचे मतदान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती टपाली मतपत्रिका नोडल अधिकारी विजय पाटील यांनी दिली. मतदान कर्तव्यावर असणारे 8436 मतदान कर्मचारी, 2270 पोलीस होमगार्ड कर्मचारी अशा एकूण 10706 कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करणे शक्य व्हावे म्हणून नमुना 12 वितरित करण्यात आला होता. ज्या कर्मचाऱ्यांनी हा नमुना व आवश्यक कागदपत्रे जमा केली अशा 10202 मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. मतदान कर्तव्यावर नियुक्त 1993 कर्मचाऱ्यांची नोंदणी राज्यातील इतर मतदारसंघात आहे. अशा मतदारांच्या मतपत्रिका देखील विभागस्तरीय व राज्यस्तरीय केंद्रातून प्राप्त झाल्या असून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मतदान सुविधा केंद्राकडे पाठविण्यात आल्या आहेत. एकूण 10202 मतदारांपैकी 5774 मतदारांनी दिनांक 16 नोव्हेंबर अखेर आपला मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील सुविधा केंद्रात जाऊन मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे सुविधा केंद्र दिनांक 19 नोव्हेंबर पर्यंत कार्यान्वित असेल. अपक्ष उमेदवार हरीशबाईंच्या समर्थनात अनेक संघटना, सामाजिक संस्था आज स्वयंस्फूर्तीने समोर आल्या. आज निघालेल्या बाईक रॅलीने मोठे वादळ निर्माण झाले आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात ही रॅली निर्णायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. रॅलीची भव्यता व संख्या ती पाहिल्यावरच लक्षात येते. हरीश आलिम चंदानी यांच्या समर्थनात आज निघालेली बाईक रॅली चांगली चर्चेत होती. या रॅलीने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. ही रॅली मतदारांचे मत निश्चित करणारी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे. या रॅलीत युवक, व्यापारी, सर्वसामान्य अकोलेकर सहभागी होते. विविध समाजसेवी संघटना, सामाजिक संस्था, विविध समाजातील प्रमुख या रॅलीत सहभागी होते. या रॅलीने आज संपूर्ण अकोला पश्चिम मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती केली. हरीश आलिम चंदानी यांची ही परिवर्तन बाईक रॅली आज डेल्टा शोरूम येथून निघाली असून अशोक वाटिका, कलेक्टर ऑफिस, खोलेश्वर, सिटी कोतवाली, बस स्टँड, स्टेशन रोड, अकोट फाईल, आंबेडकर चौक, शिवाजी कॉलेज, टिळक रोड, दगडी पूल, भीम चौक, डाबकी रोड, बाळापूर नाका, शिवसेना वसाहत, राजराजेश्वर मंदिर, किल्ला चौक, हरिहरपेठ, निमवाडी, सिंधी कॅम्प मार्गे, कौलखेड, रिंग रोड, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, आळशी प्लॉट येथून थेट TVS डेल्टा शोरूम येथे आली. हरीशभाईंच्या समर्थनातील आजची बाईक रॅली इतर सर्व उमेदवारांना योग्य ती उत्तर देणारी ठरली. रोड खूप लहान आहेत, त्यासाठी आपण फ्लायओव्हर करण्याची आपली आहे आणि रोडच्या कसा विस्तारित करता येईल त्यावर आपण लक्ष घालू. आणि अकोलासाठी ही टॅक्स बद्दल ही लोकांची नाराजी आहे ती पण आम्ही कमी करणार आहोत. शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि ट्रान्सपोर्ट सिटी बसेस बंद आहे ती पण सुरू करायची आहे. आणि एक वेगळा कक्ष उघडून म्हणजे जे लोकांची जे काही कंप्लेंट असेल त्याच्यावर आपण एक पूर्ण ऑफिस उघडून त्याच्यात पूर्ण आपण सेवा देणार आहोत. त्यांची नोंदणी करून त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना आपण न्याय देणार आहोत. काही विरोधक आपल्याबद्दल मत व्यक्त करतायत की तुम्ही ही निवडणूक काँग्रेसचे साजिद खान यांना जिंकवण्यासाठी उभे राहताय. नाही, हे चुकीचं बोलतात. असं काही नाही आहे. लोकांचं माझ्यासोबत प्रेम आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मला पाठबळ आहे आणि सगळे मिळून विजय आमची निश्चित आहे आणि आम्ही जिंकणार आहोत.
जिंकण्याची काय रणनीती किंवा काय योजना आपण म्हणजे केलेली आहे पुढे? जिल्ह्याची काय आपण सगळं हे जे आहे तुम्ही पण चॅनलद्वारे तुम्ही पण हे लोकांचं मत जाणणं असेल, लोकांची सगळ्या ठिकाणी ते खेळाडू असो, युथ असो, आणि सगळ्यांना लोकांना एक असा नवीन चेहरा पाहिजे जो निष्कलिंत असो, कोणताही दाब नसो. त्या अनुषंगाने लोक ची निवड केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी मी जिथं फिरलो आहे त्या लोकांचा मला साथ मिळत आहे आणि निश्चितच ते मला मतदान करतील आणि आपले विजय होतील. आम जनता आणि व्यापारी वर्ग यांना तुम्ही आज या रॅलीतून काय आव्हान द्याल? आम जनता आणि व्यापारींना मी ही संदेश देऊ इच्छितो की आपण व्यापार बद्दल जे काही ज्यांची हे प्रॉब्लेम आहे, जे काही त्यांची सूचना असेल आणि शहरामध्ये व्यापार वाढावा, त्या अनुषंगाने मार्केटची विकसित व्हा, फुटकर जे आहेत ते रोजगारवाले त्यांना रोजगार मिळावा आणि नवीन गाडे तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी ते एक सुनियोजित तरीके आपण छोट्यापासून मोठ्या व्यापारीपर्यंत आपण काम करणार. राजकीय नेत्यांवर प्रेशर बिल्टअप करण्यात अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांनी आज प्रचार रॅली काढली. ही रॅली विरोधकांना धडकी भरविणारी अशीच होती. या रॅलीत मातृशक्तीने संघटितपणे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना संधी देण्याचा रेटा लावला. राजेश मिश्रा यांनी संपूर्ण शहर प्रचारासाठी पालथे घातले असून त्यांना व्यापक पाठिंबा असल्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांनी बाईक रॅली काढली. या रॅलीत शेकडो युवकांचा सहभाग होता. राजेश मिश्रा आगे बढ़ो चा नारा लावला गेला. या रॅलीने अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केवळ हिंदू आणि अल्पसंख्याक अशी ही निवडणूक आहे, त्यामुळे आपण उमेदवारी मागे घेतली नाही आणि घेणार नाही असा पुनरुच्चार राजेश मिश्रा यांनी केला आहे. त्यांनी भाजप खोटा प्रचार आणि अफवा पसरवित असल्याचा दावा केला असून याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. हरीशभाई आलिमचंदानी, डॉक्टर अशोक ओळंबे, राजेश मिश्रा या तिघांपैकी एकास पाठिंबा द्यावा याचा फैसला राजेश्वर मंदिरात सर्व धर्मांसमोर होण्याची मागणी त्यांनी केली. विजय अग्रवाल यांना कदापि पाठिंबा देणार नाही असे त्रिवार घोषित करत राजेश मिश्रा यांनी मोठे स्टेटमेंट केले आहे. ज्या माणसानं या शहराले एक कलंकित नाव दिलेलं आहे टिपू सुलतानचा, ज्या माणसामुळे या शहरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर 5 पट टॅक्स लावलं, ज्याच्यामुळे हा शहर सत्यानाश झालेला आहे, त्याले मी कदापित पाठिंबा देणार नाही. आता ते निवडून येत नाही. लोकांमध्ये हे सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत विजय अग्रवाल, हे निवडून येत नाही. त्यासाठी माझ्याबद्दल जे भ्रम त्यांनी चालू केलेला आहे लोकांमध्ये पसरवणं की राजेश आम्हाला पाठिंबा भेटलेला आहे. मी कोणाला पाठिंबा दिला नाही. मी डॉक्टर ओळंबे दिला नाही, मी हरीशभाईला दिलेला नाही, मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही. विषय हिंदुत्वाचा आहे, विषय धर्माचा आहे. आता हे जे इलेक्शन आहे हा काही भारतीय जनता पार्टीचं इलेक्शन नाही आहे, हा काही काँग्रेसचा नाही आहे, हा काही सेनेचा नाही आहे. हा इलेक्शन आहे हिंदू आणि मुस्लिमचा. त्या विषयावर मी 10 वेळा बोललो की विजयजी अग्रवाल सोडून, आणखी सांगतो मी की विजयजी अग्रवाल सोडून, कारण की त्यांना लोकांना नकारून दिलेला आहे. आता राहिले 3, डॉक्टर ओळंबे, मी राजेश मिश्रा, हरीशभाई. यापैकी राजेश्वर मंदिरमध्ये प्रत्येक जे समाजाचे लोक आहेत त्यांना अध्यक्ष प्रत्येक समाजाचे त्यांना तिथे बोलवा, त्यांच्या समोर आमची चिठ्ठी काढा, ज्याच्या नाव येणार तो हिंदू धर्मासाठी समोर येणार असं माझं आव्हान आहे. मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही और देणार नाही. ज्यापर्यंत आपले अकोला शहराचे प्रत्येक समाजाचे अध्यक्ष आहेत समोर येत नाही, ते त्यांनी पुढाकार घ्यावा, राजेश्वर मंदिरात यावं, तिथे चिठ्ठी टाका. त्यासाठी मी तयार आहे. धर्मासाठी मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत, ज्यांनी या शहराला टिपू सुलतान नाव दिलेलं आहे, ज्यांनी या शहराचा भट्टा बोल केलेला आहे, त्यांना मी पाठिंबा देऊ शकत नाही. डाबके रोड परिसरातील गणेश नगरस्थित डॉक्टर दिनेश राठी यांच्या निवासस्थानाला आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे कारण समोर आले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. डाबके रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर जवळ डॉक्टर दिनेश व डॉक्टर कविता राठी यांचे गुरुकृपा नर्सिंग होम आहे. याच इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर डॉक्टर राठी यांचे निवासस्थान आहे.
आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घरातील कम्प्युटर रूममध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि किमती साहित्य, पलंग, टेबल, खुर्च्या तसेच AC, फॅन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. ही आग एवढी मोठी होती की आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या 3 गाड्या पाणी लागले. डाबके रोड परिसरातील नागरिक, डाबके रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, महावितरण कंपनीचे कर्मचारी यांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली आहे. घटनेची रीतसर नोंद डॉक्टर राठी यांनी डाबके रोड पोलीस स्टेशन येथे केली आहे. सुरुवातीला ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटमुळे झाल्याची परिसरात वार्ता पसरली होती. मात्र विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे कारण समोर आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अकोला पश्चिमचे अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत अकोला पश्चिम. बंडखोर अपक्ष महायुती की महाविकास? जनतेला प्रश्नच. भाजप अंतर्गत कलहाने तर मूर्तिजापूरकर पाण्याच्या प्रश्नाने अडचणीत. वंचितच्या जोरदार शक्ती प्रदर्शनासमोर राष्ट्रवादीची तुतारी वाजेल का? अकोला पूर्वमध्ये तिरंगी लढत दुरंगी होणार. शिवसेना विरोधात भाजप थेट लढत, वंचित पण रेसमध्ये. अकोट मतदारसंघात मुख्य तिरंगी लढत. जनता जातीला मत देणार की विकासाला? अनेकांना प्रश्नच. शिवसेना विरोधात शिवसेना अशी प्रमुख लढत होणार. बाळापूरच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.